श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे दत्त जयंती. दत्त जयंती हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अनेक अडीअडचणी असतात, अडथळे असतात. आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही किंवा मुले चिडचिड करतात, रागवतात, त्यांना नजरबाधा होते. तसेच घरामध्ये वास्तुदोष असतात, पितृदोष असतात, मुलांचे लग्न हे वेळेवर होत नाही, घरामध्ये आर्थिक चणचण देखील जाणवते. तर आपल्याला हे सर्व दूर करण्यासाठी या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. उंबरठ्यावरती एक वस्तू जाळायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही अडचणी अडथळे येत आहे, जे काही दारिद्र्य आहे ते पूर्णतः दूर होईल. हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना त्रिदेव म्हटले आहे. या तिन्ही देवांचे स्थान सर्वोच्च परी आहे. दत्तात्रय महाराज या तिन्ही देवांचे मिश्रण आहे. या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु हे महर्षी अत्री आणि देवी अनुसयाचे पुत्र होते. दत्तात्रय यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या प्रदोष काळात झाला आहे. यांनी 24 गुरूंपासून दीक्षांत घेतले आहे. दत्त संप्रदायाची उत्पत्ती दत्तापासूनच झालेली आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्तव्रत व दत्तदर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोरथ पूर्ण होतात. असे हे दत्त चिंताव्याधींना दूर करणारे आहे. संन्यासी धर्मात दत्तात्रय यांना विशेष महत्त्व आहे. हे विद्येचे गुरु आहे. यांना त्रिदेव म्हटले जाते. यांच्यात ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांची शक्ती आहे. आज आपण दिवसभरामध्ये दत्तगुरूंची जेवढी सेवा होईल तेवढी सेवा ही आवर्जून करायची आहे. कारण की जर या दिवशी आपण सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला कित्येक पटीने हे मिळत असते आणि या दिवशी 1000 पटीने दत्ततत्व हे पृथ्वी तलावर असते. त्यामुळे तुम्ही या दिवशी सेवा करायला विसरायचं नाही. मग आपण गुरुचरित्रामधला 14वा अध्याय तसेच गुरुचरित्रामधला 4था अध्याय देखील या दिवशी पठण करायचं आहे. तसेच ओम द्राम दत्तात्रय नमः, ओम द्राम दत्तात्रय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा होईल तेवढ्या वेळा आपल्याला जप करायचा आहे. हा जप केल्यामुळे आपल्याला भगवान दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे. मग तुम्ही 6च्या नंतर हा उपाय करू शकता. जेव्हा तुमची पूजा होईल, जेव्हा सेवा होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला 3 भीमसेनी कापूर घ्यायचे आहे. भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम होईल आणि भीमसेनी कापूर नाही मिळाले तर तुम्ही साधे कापूर घेतले तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला 3 लवंगा घ्यायच्या आहे. लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा साबूत लवंगा आपल्याला घ्यायच्या आहे. 3 लवंगा घ्यायच्या, 3 कापूर घ्यायचे. त्यानंतर आपल्याला हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे पण व्यक्ती आहे, म्हणजे अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, सर्वांवरून आपल्याला हे कापूर आणि लवंगा उतरून घ्यायचं आहे. आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्लॉकवाईज सर्वांवरून हे लवंग आणि कापूर उतरवायचं आहे. पहिल्यांदा लहान बाळापासून सुरुवात करा. सर्वांच्या डोक्यावरून आपण हे उतरून घ्यायचं आहे. त्यानंतर हे लवंग आणि कापूर आपल्याला घरातील प्रत्येक भिंतीला स्पर्श करायचा आहे. म्हणजे हॉलमध्ये 4 साईडने तुम्ही स्पर्श करा. तसेच किचनमध्ये आणि गॅलरीमध्ये देखील स्पर्श करा. हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घराचा दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे. कारण की जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घराच्या बाहेर पडली पाहिजे. यासाठी दरवाजा, खिडक्या या आपण उघड्याच ठेवाव्या. अगदी गॅलरीचा दरवाजा देखील आपल्याला उघडाच ठेवायचा आहे. त्यानंतर हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला हा कापूर आणि लवंग एका पंतीमध्ये ठेवायचे आहे किंवा वाटीमध्ये ठेवले तरी पण चालेल. ही वाटी आपल्याला उंबरठ्याच्या आतमध्ये ठेवायची आहे. म्हणजे उंबरठ्यावरती ठेवली तरी पण चालेल, पण उंबरठ्याच्या जवळ ही वाटी पाहिजे किंवा पंती पाहिजे. त्यानंतर आपल्याला या सर्वांचा जाळ करायचा आहे आणि आपण जेव्हा सर्वांवरून हे उतरत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला जप करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र चालूच ठेवायचा आहे किंवा तुम्ही म्हणू देखील शकता. त्यानंतर या सर्व गोष्टींचा जाळ करायचा आहे. मग आपल्याला देवासमोर बसायचं आहे आणि आपल्याला 3 अगरबत्ती लावायची आहे. तर 3 अगरबत्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या स्वरूपामध्ये आपल्याला 3 अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर आपल्याला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील जप करू शकता. आपल्याला जो मंत्र शक्य होईल त्या मंत्राचा जप हा करायचा आहे. तसेच या दिवशी ओम द्राम दत्तात्रय नमः या मंत्राचा जप केला तर तो जप देखील खूप फलदायी ठरत असतो. मग तुम्ही त्या मंत्राचा देखील 108 वेळा जप करू शकता.
हा जप झाल्यानंतर आपल्याला जी अगरबत्तीची राख आहे ती घरातील सर्व व्यक्तींना लावायची आहे आणि देवाकडे प्रार्थना करायची आहे, मागणी मागायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहे, ज्या काही अडथळे आहे ते पूर्णतः दूर होऊ दे। मग मुलांबाबत अडचणी अडथळे असतील किंवा लग्न जमत नसेल, घरामध्ये आर्थिक टंचाई असेल, सर्व काही तुम्ही देवाला सांगायचे आहे। बघा, लवकरात लवकर तुमचे प्रश्न हे सुटतील आणि हा जाळ झाल्यानंतर जी पण राख राहील ती राख आपल्याला घरातील एखाद्या झाडाला टाकायची आहे किंवा तुम्ही बाहेर निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता। फक्त तुळशीच्या झाडाला ही राख टाकायची नाही। अशा प्रकारे अगदी साधा आणि सोपा आपल्याला हा उपाय करायचा आहे। तसेच या दिवशी अन्नपूर्णा जयंती आहे। आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहावी यासाठी आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे। तर आपल्याला एक दिवा लावायचा आहे। तर दिवा कशा प्रकारे लावायचा? मग तुम्ही मातीचा पंती घ्या किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल। त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे। त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंग टाकायचे आहे। लवंग हे साबूत असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे, त्यांना फूल देखील पाहिजे असे लवंग आपल्याला घ्यायचे आहे आणि हा दिवा आपल्याला उत्तर दिशेकडे तोंड करून लावायचा आहे। तुमच्या किचनमध्ये उत्तर दिशेकडे तोंड करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कधीच कसली कमी पडून देऊ नको, घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती देखील राहू दे। तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे असतील ते देखील तुम्ही सांगू शकता। बघा, लवकरात लवकर हे सर्व प्रश्न तुमचे नक्कीच सुटतील। पण जेव्हा पण आपण हा दिवा लावणार आहोत तेव्हा आपल्याला अगोदर किचन स्वच्छ करून घ्यायचे आहे, तसेच गॅसची पूजा करायची आहे, गॅसवरती देखील स्वस्तिक काढायचे आहे आणि मग हा उपाय करायचा आहे। बघा, तुम्ही हा उपाय देखील खूप प्रभावी ठरेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। धन्यवाद।